जय हिंद मित्रांनो, मी राठोड सर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण गोष्ट करणार आहोत एक अशा मुलाची जो मुलगा आर्मीमध्ये भरती होण्यासाठी आपला पूर्ण परिस्थितीशी लढतोय। त्या विद्यार्थ्याबद्दल, त्या उमेदवाराबद्दल, त्या व्यक्तीबद्दल आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती घेणार आहोत। ॲक्च्युअली आपण महाराष्ट्रातील मुलं किंवा जे काही स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे मुलं आहेत ते नेहमी आपण रडत बसतो की भरती अजून निघाली नाही किंवा गव्हर्नमेंट जागाच काढत नाही आणि कोणी तर आमची कंडिशन खराब आहे, मग आम्ही कशी तयारी करायची, काय करायची, अशा अनेक पद्धतीची तक्रारी आपण नेहमीच करत असतो। तर मित्रांनो, एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवा, जेवढं तुम्ही संघर्ष करणार तेवढंच यश मिळतो आणि तो यश ज्यावेळेस मिळतो ना, तेवढं जेवढं संघर्ष आपण केलेलं असतं ना, त्या सर्वांची झीज भरून निघते। ही गोष्ट तुम्ही कायमस्वरूपी लक्षात ठेवा। तर मित्रांनो, हा प्रदीप मेहराचा व्हिडिओ कदाचित तुम्ही पण बघितला असेल, मी बघितला। 19 वर्षाचा मुलगा प्रदीप मेहरा, राहणारा उत्तराखंड, जॉब करतो आणि तो जॉबच्या ठिकाणी सकाळी जातो आणि संध्याकाळी घरी येताना रनिंग करत येतो। जॉबचं ठिकाण आणि त्याचा घरचा अंतर एकंदरीत 10 किलोमीटर आणि तो 10 किलोमीटर डेली पळत येतो। का? तर त्याला आर्मीमध्ये भरती व्हायचं आहे। घरची परिस्थिती खराब आहे आणि मला जॉब करणं गरजेचं आहे आणि तो जॉब करून आर्मीची तयारी करतोय। फक्त 19 वर्षाचा मुलगा डेली 10 किलोमीटर रनिंग करत जातो, पळत जातो। आणि आपण बरेचसे असे विद्यार्थी आहेत, मी सगळेच विद्यार्थी नाही बोलत, बरेचसे असे मुलं आहेत जे खरोखर कितीही वाईट प्रसंग आला तरी ते मेहनत करतात आणि पोलीसमध्ये म्हणा किंवा इतर क्षेत्रामध्ये भरती होतात। अनेक असे एग्जाम्पल आपल्या समोर असतील जे खूप जास्त मेहनत करून सगळ्या परिस्थितीवरती मात करून चांगल्या ठिकाणी गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये आहे। आणि असे अनेक विद्यार्थी आपल्याला असे पण भेटतील जे यांना मेहनत कमी पाहिजे असतं आणि यश लगेच भेटला पाहिजे असं असतं। तर मित्रांनो, काही गोष्टींसाठी ना आपल्याला खूप सारा त्याग करावा लागतो। ज्यावेळेस तुमच्या मनामध्ये, तुमच्या विचारामध्ये, तुमच्या झोपेत उठताना फक्त जर एकच टार्गेट निश्चित केला आणि त्या टार्गेट मिळवण्यासाठी जर तुम्ही धावपळ केली ना, तर 100 आणि 101% तो तुम्हाला मिळतोच। बघा, परिस्थिती काही वेळा आपल्यासाठी अनुकूल नसते किंवा ती परिस्थिती कायमस्वरूपी आपल्यासाठी अनुकूल नसते असं होत नाही। ज्यावेळेस आपण अपार कष्ट करतो आणि त्यामध्ये अपार कष्ट केल्यानंतर काही वेळा यश पण मिळत नाही, परंतु जर आपण तिथं न थांबता परत कष्ट करत राहिलो, मेहनत करत राहिलो, एक ना एक दिवस आपला नक्कीच येतो। आपण नेहमीच दुसऱ्याला दोष देतो आणि ज्यावेळेस व्यक्ती दुसऱ्याला दोष देतो ना, तो व्यक्ती सक्सेस कधीच होत नाही। प्रत्येक वेळेस मी तुम्हाला बोललो की आपल्याला अनुकूल परिस्थिती असेलच असं नाही। काही वेळा काय होतो की एखादा गव्हर्नमेंट जॉब लवकर निघत नाही, सरकारी नोकऱ्या लवकर निघत नाही, म्हणून आपण हताश होऊन जातो आणि आपण प्रयत्न जे करण्याची तुमची प्रक्रिया असते ती मंदावते किंवा कमी प्रमाणात होते आणि तिथंच आपण मार खातो। परिस्थिती कशी असू द्या, गव्हर्नमेंट जागा लवकर निघत नसेल, नका निघू देऊ, पण एक ना एक दिवस तर निघणार आहे ना। 2 महिन्यानंतर निघणार आहे, 6 महिन्यानंतर निघणार आहे, 1 वर्षानंतर तरी निघणारच आहे, तर कन्फर्म आहे। आणि ज्यावेळेस ती जागा निघेल त्यात माझा नंबर लागेल एवढंच तुम्ही टार्गेट ठेवलं पाहिजे आणि त्याच दृष्टिकोनातून तुमची मेहनत करत राहायला पाहिजे। मी तुम्हाला तेच बोललो, परिस्थिती प्रत्येक वेळेस तुम्हाला अनुकूल असेल असं नाही, परंतु एक टाइम आपला येईल एवढं निश्चित ठेवा, एवढं लक्षात असू द्या। गव्हर्नमेंट जागा काढत नाही, ठीक आहे, काही गोष्टी असतात की त्यांनी करायला पाहिजे परंतु नाही होत, त्यांचा काय प्रॉब्लेम असू शकतो किंवा पैशांचा प्रॉब्लेम असू, अनेक प्रॉब्लेम असू शकतात, पण एक ना एक दिवस सरकारी नोकरी तर भरली जाणार आहेत। सुरक्षा डिपार्टमेंट, डिफेन्स मध्ये भरती ही होणारच असते, कारण काळाची गरज असते।
आज महाराष्ट्रामध्ये पोलीस भरतीचं आपण जर एक्झाम्पल घेतलं तर आज नाही उद्या परवा होणारच आहे आणि भरती करावंच लागणार आहे, त्यामध्ये तडजोड होत नाही। त्यामुळे तुम्ही आपल्या विश्वासाने आपल्या स्वतःवरती विश्वास ठेवून आणि प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहा, यश 100% तुम्हाला मिळणार। आणि एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवा, 199 वेळा आपले प्रयत्न चुकतात किंवा आपले प्रयत्न करून होत नाही, पण 1% तरी माणूस सक्सेस होतो। 99 वेळा प्रयत्न करून नाही होत, ते एक शेवटच्या टप्प्यामध्ये सुद्धा सक्सेस होतो। असे भरपूर एक्झाम्पल आहेत। म्हणून शेवटच्या क्षणापर्यंत तुम्ही प्रयत्न करतच राहायला पाहिजे, यश नक्कीच तुम्हाला मिळणार। एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, अपना टाइम आएगा, जरूर आएगा, ही गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवा। तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच मी तुम्हाला माहिती देणार होतो। व्हिडिओ कसा वाटलाय तुम्हाला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे। आवडल्यास आपल्या मित्रांमध्ये नक्कीच शेअर करा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राइब करून नोटिफिकेशनची बेल नक्कीच ऑन करून घ्या। चला तर मित्रांनो, नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत जय हिंद।